Hello friends, today we are going to do cake विना ओव्हन विना एग. तर आपण कृतीला सुरुवात करू. मी इथे घेतला आहे 1 कप रवा, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध. हे सारे मिश्रण आपण ढवळून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तर रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा मेनू आहे रव्याचा केक. पहा, आपला रवा इथे छान रवा ढवळून झालेला आहे. 1 वाटी रवा, अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर हे मिश्रण आहे. आता आपण ते रेस्ट करतोय 10 ते 15 मिनिटांसाठी. आपला हा बघा रवा छान फुललेला आहे. त्याचं मिक्सिंग चांगलं झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये एग घालणार नाही आहोत. ओव्हनचीही आपल्याला आवश्यकता नाही आहे. आता हे 10 मिनिटांसाठी चांगल्या झाकण ठेवून आपण ठेवून देतो आहे. आणि 15 मिनटं आता 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवलेला होता. 15 मिनटं झालेली आहेत. आता हे सारं मिश्रण मी एकदा ढवळून घेते. आपण पहा, आता ह्याच्यामध्ये अजून काही सामग्री लागणार आहे ती आपण घालू. इथे मला अर्धा कप तेल आहे. कोणतंही खाद्यतेल आपण वापरू शकता. अर्धा कप तेल आणि अर्धा कप हे बघा कंडेन्स मिल्क मी घातलेला आहे इथे. कंडेन्स्ड मिल्क अर्धा कप. हे मिश्रण चांगलं ढवळून घेतो आहे आपण. आपला रवा थोडासा रेस्ट केल्यामुळे फुललेला आहे. आणि याच्यामध्ये आपण आता मैदा किंवा गव्हाचं पीठ कोणतेही घेऊन चालणार आहे. मी इथे मैदा वापरलेला आहे. 1 कप मैदा वापरणार आहे. याच्यामध्ये 1 कप मैदा आता घातलेला आहे. विना ओव्हन आपला केक आहे. छान फुलून येतोय, एकदम स्पंजी होतोय. आता हा मी इथे मैदा घेतला आहे. मैदा हा इसेन्स घातलेला आहे. आपल्याला आवडेल तो घालू शकता. 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा खायचा सोडा 1 चमचा आणि बेकिंग सोडा 1 चमचा. इथे मी इथं मी इसेन्स वापरलेला आहे. मी व्हॅनिला इसेन्स वापरला आहे. तुम्हाला पायनॅपल कोणतं आवडत असेल तो इसेन्स वापरू शकता. इथे मी व्हॅनिला वापरलेला आहे. आता हे सारं मिश्रण आपलं छान ढवळून झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता आपण ते कुक करण्यासाठी ठेवूया. पहा, मिश्रण चांगलं गाढं झालेलं आहे. एकदम थिक नको आणि एकदमच पातळ पण नको आहे आपल्याला. हे असं कन्सिस्टन्सी त्याची अशी हवी आहे. हे बघा, हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. एक साईडने आपल्याला हे गोल गोल एक 10 ते 12 वेळा फिरवायचं आहे जेणेकरून आपला केक स्पॉन्जी होईल. मी टीन घेतलेला आहे. आपण कोणताही टीन आपल्याजवळ असेल तो घेऊ शकता. टीनचा डबा आहे. त्याला ऑइल केलेलं ऑइल लावून ब्रशने ऑइल लावून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे आपलं मिश्रण आपण त्याच्यामध्ये घालतोय. पण आधी आपण बटर पेपर घालतोय. जर बटर पेपर नसेल तर टिश्यूसुद्धा आपण ठेवू शकता. आपण इथे बटर पेपर वापरला तर जास्त चांगला, चिकटणार नाही. आता बटर पेपर इथे आपण
गोल आकाराचं कापून घेतलेलं आहे. आणि हे सारं मिश्रण आपण आता टीनमध्ये या ओतलेलं आहे. ते फ्लफी होण्यासाठी आपल्याला 5 ते 6 वेळा आपल्याला हे टॅप करायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण हे हलकं होईल. मी 5 ते 6 वेळा डबा थोडासा असा हलवून घेतलेला आहे. पहा, आपण एकदम छान स्पॉन्जी केक होतो. आता ह्याच्यामध्ये टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स आपल्याला जे आवडतं आहे ते आपण घालू शकता. मी टुटी फ्रुटी घातले. आता हे आपलं पॅन आपण प्रीहीट केलेलं आहे. 5 ते 7 मिनटं आपण प्रीहीट केलेला पॅन आहे. त्या पॅनमध्ये एक स्टँड ठेवा आणि त्या स्टँडवर आपण हा आता डबा ठेवू आणि झाकण ठेवून हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला काय हवे ते घाला, जशी आवड असेल तशी. मी पण थोडेसे इथे घातलेले आहेत. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 30 ते 40 मिनटं मीडियम आचेवर ठेवायचं आहे. हा बघा, मस्त फुलून आलेला आहे आपला, सुंदर रंग आलेला आहे त्याला. आता मी तो कट करून घेते. त्याच्यामध्ये आपण टूथपिक घालून व्यवस्थित शिजलाय ना पाहू शकता. त्यानंतर जसा शेप आपल्याला हवा आहे त्या शेपमध्ये कापून घेऊ. आपला खूप छान स्पॉन्जी झालेला आहे. मस्त कलर पण आलेला आहे. टुटी फ्रुटी पण छान त्याच्यामध्ये सजलेले आहेत. आता हा मी तुम्हाला एक एक पीस काढून दाखवते. छान, हा बघा मस्त फुलून आलेला आहे आपला केक. सुंदर रंग आला आहे. एकदम स्पॉन्जी पण झालेला आहे. पूर्ण शिजलेला आहे बघा. मस्त फुलून आलेला आहे. त्याची गोळीसुद्धा प्रमाणात आहे. तर असा आपला हा होममेड रव्याचा केक आपण लहान मुलांनाही आवडतो, मोठ्यांनाही चालतो. कोणत्या पार्टीच्या वेळी बनवून आपण सर्व करू शकता. तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली आपण नक्की कमेंट करून सांगा. यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.